सांगलीमध्ये सांगलीच्या वारणा खोऱ्यामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। त्यामुळे अनेक छोटे बंधारे आता पाण्याखाली गेलेत। वारणा नदी ओसंडून वाहते, पात्राबाहेर पाणी आलेले आहे, पूरस्थिती निर्माण झाली आहे। सांगलीच्या वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय। त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली। वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। काही ठिकाणी वारणा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर वारणा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलेलं आहे। भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात अशा शेतीला मोठा फटका बसलाय, पिकांना फटका बसलाय। बंधाऱ्याचे दरवाजे उघडलेले नाहीयेत, त्यामुळे पाणी शेतांमध्ये शिरल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। अनेक छोटे बंधारे अशा प्रकारे वारणा नदीखाली पाण्याखाली गेलेत। पाटबंधारे खाते यांच्या गलतान कारभारामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या फळ्या किंवा बर्गे काढायचे राहिल्यात। त्यामुळे बंधाऱ्याला धोका आहे ते आहेच, पण त्याचबरोबर बंधाऱ्याच्या लगट नदी लगटची शेती आहे, तर त्या शेतीत विनाकारण म्हणजे यांच्या चुकीमुळे पाणी गेले आणि शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय असताना शेतकऱ्याला या गोष्टीचं नुकसान सोसावं लागायला लागले। तर पाटबंधारे खात्याने लवकरच आपले डोळे उघडून या आपले बर्गे किंवा ज्या प्लेट आहेत त्या काढाव्यात। शासनाने जी दारी काढली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांच्या पिकामध्ये सोयाबीन, भुईमूग असेल, भात असेल, या शेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे।